मुंबईतील आझाद मैदानावर राज्यातील खासगी शिकवणी वर्ग संघटनांकडून एकदिवसीय आंदोलन करण्यात आलं। स्टेट कॉन्सर्टियम ऑफ कोचिंग टीचर्स अँड इन्स्टिट्यूट (SCCTI) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नीट पेपर फुटी प्रकरणाची सखोल चौकशी आणि इंटिग्रेटेड कोचिंग क्लासेसवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। या आंदोलनात राज्यभरातील 9 कोचिंग संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। आंदोलनकर्त्यांनी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा महाविद्यालयांमध्ये वाढत असलेल्या इंटिग्रेटेड क्लासेसवर नियंत्रण आणण्याची मागणी केली। तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने नोंदवावी, शिक्षकांच्या दुहेरी नोकरीवर बंदी आणावी आणि कोचिंग क्लासेससाठी स्वतंत्र नियामक मंडळ स्थापन करावं अशी मागणी करण्यात आली। संघटनांच्या निवेदनानुसार काही कोचिंग संस्था कनिष्ठ महाविद्यालयाशी टाय अप करून विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणापासून दूर ठेवतात। यामुळे शिक्षण व्यवस्थेवर परिणाम होत असून विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। तसेच नीट आणि JEE सारख्या परीक्षांवर असलेलं अवलंबित्व कमी करून 12वीच्या गुणांना पुन्हा महत्त्व द्यावे अशी ही मागणी करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून नीट पेपर फुटीचं प्रकरण जे घडते आहे त्याच्यामध्ये 2-4 लोकांमुळे कोचिंग क्लासेस व्यवसाय हा बदनाम होतो आहे आणि म्हणून मग संपूर्ण कोचिंग क्लासेसचं व्यावसायिक त्याच्यामध्ये गुंतलेले नाही आहेत। जे गुंतले आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा राज्य कोचिंग क्लासेसची शिखर संघटना निषेध करत आहे आणि याबरोबरच राज्य सरकारने कोचिंग क्लासेस नियंत्रणासाठी जर कायदा आणला तर त्या कायद्याला आमची मान्यता असेल, परंतु ज्याच्यात अटी असू नये आणि कायदा बनवताना कोचिंग क्लासेस संघटनांचे प्रतिनिधी त्या समितीमध्ये असायला पाहिजे। अदरवाईज पुढे जर अजून ज्याच्या अटी आल्या तर आझाद मैदान काही दिवसांनी आम्ही भरून टाकू। आज आम्ही कमी संख्येने आलोय आणि वारंवार विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत आहे। यासाठी आपण कोचिंग क्लासच्या माध्यमातून काही ठोस पावलं उचलू। खरं म्हणजे विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलायला नको। ज्या विद्यार्थ्यांना मनस्ताप किंवा त्रास होतो आहे, ज्या पालकांना त्रास होतो आहे, या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी कोचिंग क्लासेसची संघटना संपूर्ण राज्यातली आहे। परंतु विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा आणि 21 जूनला होणारी नीट पण पूर्ण अभ्यास करून चांगल्या प्रकारे द्यावी आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आम्ही संघटना म्हणून त्यांना सांगू। सर, या संदर्भात भेट कुणाची घेणार आहात आणि शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायची मागणी करणार आहात का? नाही, शिक्षण मंत्र्याला राजीनामा आम्ही असं म्हणणार नाही आहे, कारण ते शिक्षण मंत्री केंद्रीय जे नाटा आहे म्हणजे NTA आहे, NTA चे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पेपर सेटिंग मध्ये सुसूत्रता आणणं गरजेचं आहे। ज्यांनी नीटचा पेपर ज्या माध्यमातून फुटलाय त्यांच्याच प्राध्यापकांनी सगळ्यात पहिल्यांदा फुटलाय NTA आणि म्हणून NTA चे जे अध्यक्ष आहे यांनी या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करून NTA च्या प्रक्रियेतल्या लोकांना शिक्षा करावी असं आमचं म्हणणं आहे।